रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सध्या वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। अलिबाग नगरपालिकेत आमदार महेंद्र दळवी यांना उमेदवार मिळाला नाही, म्हणून त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिकेत तटकरेंनी केलाय। तर जागा वाटपामध्ये अलिबागची जागा मी भाजपला सोडली, तिथं आम्ही महायुती म्हणून लढतोय, तिथं अनिकेत तटकरेंनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला महेंद्र दळवी यांनी दिलेला आहे। अलिबागचे आमदार स्वतःला तिथे त्या ठिकाणी नगरपालिकेला उमेदवार सुद्धा देता आला नाही। आता तिथं काय कॉम्प्रोमाइज झाले मला माहित नाही। एकीकडे म्हणायचं आम्ही शेका पक्षाचा सातबारा कोरा करायला निघालोय आणि मग आतून तिथे अलिबागला शेका पक्षाची हातमिळवणी करायची। आता ही दुटप्पेपणाची भूमिका ही एकदा लोकांच्या समोर सुद्धा आली पाहिजे। रोहा बदलतोय म्हणण्यापेक्षा आधी अलिबागकडे त्यांनी जरा लक्ष दिलं असतं तर बरं वाटलं असतं। रोह्यात पण आज त्यांना उमेदवार नाहीत, आमच्याकडनं उमेदवार पाळवावे लागतात। 2:55 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देते हे वाट बघत थांबलेली मंडळी आहेत। मुळात तटकरेंच्या घरातच महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बंडखोरी आहे। आतापर्यंत आपण बघितलं की अनेक वेळा बंडखोरीतनं पक्ष अदलाबदल केलेले ते एकंदर कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलांनी असं बालिश वक्तव्य करणं हे शिकाय शोभनीय नाही आहे। अलिबागची निवडणूक ही वेगळ्या धाटणीची निश्चित आहे। आपण ती शीट भारतीय जनता पार्टीला सोडली। ज्या जिल्ह्यामधल्या नगरपालिकेच्या नगरपंचायत निवडणूक आहेत तर नगरपालिकेच्या संदर्भातले सीट शेअरिंग झालेले आहे आणि तर त्या पक्षाला ते लढत आहेत। त्यामुळे आम्ही खाली 5 सीट तर नक्की लढतो। आता मुरुड आमची स्थावर असणारी आहे, आम्ही त्या ठिकाणी सत्तेत आहोत, त्यामुळे मुरुडचा आमचा अधिकार आहे। त्यामुळे अलिबाग माझ्या मतदारसंघातली भारतीय जनता पार्टी दिली, त्यामुळे एकत्र मिळून महायुती आम्ही व्यवस्थित काम करतो। अनेकेत याच्यामध्ये मिठाचा खडा करण्याचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे हा प्रश्न त्याच्या वडिलांना विचारला पाहिजे की पेनमध्ये काय झालं, रोह्यामध्ये काय झालं। रोह्यामध्ये तर त्यांच्या विरोधात सगळे लोक एकत्र आलेत, हा त्यांचा फेल्युअर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।